ठरलं तर मग प्रेक्षकांनो 5 मार्चचा एपिसोड इतका जबरदस्त आलेला आहे की आता उशिरा आलेल्या या एपिसोडमध्ये सगळं सत्य उलगडलंय. आत्तापर्यंत लपाछपीचा खेळ चालू आहे. आत्तापर्यंत हो नाही समजतंय, नाही समजतंय, पण आज आज आता सगळे भेद खुललेत. प्रिया तन्वी नाही आहे हे सत्य समोर आलंय. हो प्रेक्षकांनो, प्रिया तन्वी नाही या सत्याचा खूप मोठा उलगडा झालेला आहे. कारण ज्या वेळेला ब्लड सॅम्पल समोर आलेत त्याच वेळेला प्रियाचा जो ब्लड ग्रुप आहे तो ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह नसून AB पॉझिटिव्ह आहे. हे सत्य ज्या वेळेला असं तडफदारपणे समोर आलंय त्याच वेळेला अचानकपणे अनेक गोष्टींचे उलगडे कसे झालेत, नक्की काय घडलंय सगळं सायलीची जी नोट खाली राहिलेली आहे त्या नोटमध्ये प्रियाने वाचलेलं आहे ते म्हणजे आपल्याबद्दलचे पॉइंट, आणि त्यामुळे प्रिया आता चांगलीच गडबडलेली प्रिया नोटचं पॉइंट फाडते. पेपर फाडून ती घेऊन जाते. सायलीला वरती आल्यावरती लक्षात आले, अरे बापरे, आपण तर सगळे पॉइंट ज्याच्यामध्ये लिहून काढले तो तर पेपर आपला खाली राहिलाय. म्हणून आता ती खाली पेपर आणण्यासाठी जाते आणि पाहते तर काय, तर आता त्या पेपरमधलं ते पान गायब झाले. तिच्या लक्षात आले की इथे तन्वी होती, हिनेच हे पान आता गायब केलेलं आहे. आणि त्याचमुळे लगेचच आता इकडे ती तिच्या पाठोपाठ येते. प्रिया प्रिया थांब असं म्हटल्यावरती प्रिया आता गडबडले आणि काय झालं असं आता म्हणायला लागले. त्यावरती ती सांगायला लागते, माझं पान कुठे आहे. यावरती ती म्हणते, अगं पान काय बोलतेस तू. यावरती ती सांगायला लागते, हे बघ, माझ्या ह्याचं पान जे काही तू घेतलं होतंस ना ते दे लवकर. प्रिया म्हणते, अगं नाही. मग सायली तिचा हात आता चांगलाच पिरगळते. हात पिरगळून तिच्या हातामधून ते आता पेज काढून घेते. आणि ज्या वेळेला तिच्या हातामधून ते पेज काढून घेते आणि तितक्यात अर्जुन आलाय. काय झालंय. यावरती सायली म्हणते, काही नाहीये, मी जे नोट्स काढल्या होत्या ना त्याच्यामध्ये हिने आता चोरल्या त्या. यावरती ती म्हणते, तुला काय वाटतंय, नोट्स चोरल्यास म्हणून आता तू या सगळ्यामध्ये वाचशील का. तुझ्याबद्दल काही गोष्टी समजल्यात, पुराव्यांच्या अभावी आम्ही गप्प बसलोय, पण जर का तुला नाही ना एक्सपोज केलं तर बघ. असं म्हटल्यावरती प्रिया आता सांगते, नाही ग, मी आत्ता सुधारले. आता मी कुणालाही त्रास होऊ नये या कारणासाठी खूप आता सुधारण्याचा प्रयत्न करते आहे. उगाचच सायली आता हा सगळे मुद्दे तू काढून माझ्या घरच्यांना त्रास देऊ नकोस, किंवा आता मी काहीही करणार नाहीये, मी खरंच सुधारण्याचा प्रयत्न करते. खरं तर या सगळ्यामध्ये तुम्ही आता दोघांनी मिळून माझ्या आईचा जीव वाचवलात, त्यासाठी किती आणि कसे तुमचे आभार मानू तेच मला कळत नाहीये. आणि म्हणूनच मी आता सुधारायचं आणि त्यानंतर ती सांगते, मी खरंच सुधारायचं ठरवलंय, पण तुम्ही मला का सुधारू देत नाहीयात. असं काय माझ्याकडून इतकी मोठी चूक घडले. मी खरंच सांगते, माझा जीव गेला तरी बेहत्तर, काहीही झालं तरी सुद्धा मी माझा जीव सुद्धा गमवेन, पण आता माझ्या कुटुंबावरती कोणत्याही प्रकारे काहीही येऊ देणार नाहीये. आणि प्रिया निघून जाते आणि ती विचार करते, जर का या घरावरती मला आता सत्ता करायची असेल तर मात्र मला नाटक करायला कितीही लागलं तरी सुद्धा मी नाटक करणार म्हणजे करणार. बरं, आता तिला वाटतंय की आपलं नाटक वाटतंय, पण त्याच वेळेला अर्जुन म्हणतोय, हिला काय वाटतंय की आता ही काहीही करेल आणि आता आपण या सगळ्यामध्ये हिचं खोटं ऐकून घेऊ. हिचं जोपर्यंत भांड आता फुटत नाहीये तोपर्यंत मग आता आपण गप्प बसायचं नाहीये. त्यासाठी सायली सांगते, माझ्याकडे खूप मोठी युक्ती आहे. हिने आता प्रतिमा आत्यांना का ब्लड दिलं नव्हतं या सत्याचा उलगडा जर का आपल्याला व्हायचा असेल तर मात्र आपल्याला खूप मोठं नाटक करायला लागेल. सायलीची युक्ती आता अर्जुनला आवडते आणि त्यानंतर लगेचच तो आता इकडे अश्विनला कॉल करतो. ज्या वेळेला अश्विनला कॉल करतो आणि त्याच वेळेला मग आता लगेचच अश्विनला तो सांगायला लागतो, अरे अश्विन, मला काय सांगायचंय माहिती आहे का, म्हणजे खरं सांगू तर आता या सगळ्यामध्ये म्हणजे आपण ना प्रतिमा आत्याचं हे सगळं जे घडलं ना त्याच्यामध्ये आपल्याला तिच्यासाठी ब्लड मिळत नव्हतं. तर आता माझा असा विचार आहे की आपण या सगळ्यामध्ये जर का ब्लड कॅम्प आयोजित केला आणि अशा प्रकारे ब्लड जर का मिळवलं तर आपल्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरेल. यावरती मग आता अश्विन सांगायला लागतो, हो हो दादा, तुझं म्हणणं मला बरोबर पटलेलं आहे. खरंच आज ब्लडसाठी किती वणवण भटकायला लागलं बघितलं ना आपण. काही काळजी करू नकोस, मी आता लगेच इथलं आयोजन करतो, उद्या आपण ब्लड कॅम्प आयोजित करूया.
फायनली ब्लड कॅम्पचं आयोजन होतं आणि दुसऱ्या दिवशी मग मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा ब्लड कॅम्प आयोजित करायचा ही गोष्ट ठरते. मग इकडे आता दुसऱ्या दिवशी प्रतिमाला घरामध्ये येण्यासाठी आता अपूर्णाची वाट पाहते आहे. म्हणजे तिला खरं तर डिस्चार्ज दिला जाणार असतो, पण ज्या वेळेला तिला डिस्चार्ज देणार त्याच वेळेला इकडे आता पूर्णाची वाट पाहत आहे. कधी एकदा प्रतिमा येते आणि त्यावरती इकडे घरामध्ये छानपैकी बदामाचा शिरा चाललाय. अस्मिता म्हणते किती सुंदर वास येतोय. सायली सांगते प्रतिमा त्यांच्या आवडीचा बदामाचा शिरा आता बनवत आहे. त्यावरती आता कल्पना म्हणते बघितलंच पूर्णाजींचं अजिबात लक्ष नाहीये पूर्णाईंचं. त्यांना आता प्रतिमाची ओढ लागलेली आहे. बरं तितक्यात प्रतिमा आलेली आहे. पूर्णाजीच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल आलाय. प्रतिमा कशी आहे तुझी तब्येत? अश्विन तूच सांग, मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. अश्विन म्हणतो पूर्णाजी काही काळजी करू नको प्रतिमा, त्या एकदम व्यवस्थित आहे. हा फक्त अशक्तपणा आहे, काळजी मात्र घ्यायला लागणार आहे. त्यावरती मग आता सायली सांगते काळजी तर आम्ही सगळेच घेणार, काही चिंता करू नका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मी मस्तपैकी बदामाचा शिरा केलाय आणि सगळ्यांनी तो आता बदामाचा शिरा खाऊन घ्या. सगळेजण शिरा खातात. प्रतिमा आराम करायला वरती जाते. इकडे सायली अर्जुनने छानपैकी ब्लड आयोजन केलेलं आहे ब्लड कॅम्पचं आणि त्याच वेळेला ते दोघं जण डॉक्टरांना भेटायला आलेत. जी डॉक्टर ब्लड घेणार आहे त्या डॉक्टरांना ज्या वेळेला भेटायला आलेत आणि त्याच वेळेला मग आता सायली सांगायला लागते की काहीही झालं तरी आम्हाला एका तुमच्याशी बोलायचं आहे. डॉक्टर म्हणतात काय? त्यावरती अर्जुन सांगतो एक पेशंट आहे. हा त्या पेशंटचा फोटो प्रियाचा फोटो दाखवला जातो आणि या पेशंटला आता तिला माहित नाहीये की कोणत्या प्रकारे तिचं ब्लड सॅम्पल घेतलं जाणार आहे आणि त्यामुळे तुम्ही आता तिला सांगायचं नाहीये. न सांगता आता आम्हाला तुम्ही हे करायचंय आणि म्हणायचं की ते ब्लड सॅम्पल आमच्याकडे आणून द्या. आम्ही तिचे ब्लड टेस्ट करू आणि त्यानंतर मग आता तिचे ब्लड टेस्ट आल्यावरती मग तिला सांगू. आता जर का तिला आम्ही सांगितलं तर ती नकार देईल, ती खूप घाबरते. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतं डॉक्टर ठीक आहे तुम्ही चिंता करू नका. काहीही झालं तरी सुद्धा मी तुमच्याकडे सॅम्पल आणून देईन आणि तुम्ही आमच्या लॅबला लगेचच ते सॅम्पल टेस्टसाठी देऊ शकता. दुसऱ्या दिवशी इकडे सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असताना रविराज म्हणतात हे बघ प्रतिमा, काहीही झालं ना तरी सुद्धा तू आता बदाम खा, पिस्ता खा, सगळे ड्रायफ्रूट खा. पुन्हा जर का हा असा अशक्तपणा आला ना तर मला चालणार नाही बरं का. असं म्हणत सगळेजण आता इकडे प्रतिमाचा काळजी घ्यायला सांगतायत आणि त्याच वेळेला मग लगेचच इकडे सांगायला लागते प्रिया आई तुला काय खावंसं वाटतंय आता ते तू मला सांग, मी तुझ्यासाठी छानपैकी जेवण आता बनवेन. असं म्हटल्यावरती लगेचच मग आता इकडे सांगायला लागते पूर्णाजी आपण एक काम करूया का, आपण आता छानपैकी अन्नदान करायचं का. त्यावरती मग आता लगेचच अर्जुन सांगायला लागतो त्यापेक्षा खूप मोठं आम्ही नियोजन केलंय. आम्ही ब्लड कॅम्पचं नियोजन केलंय. म्हणजे खरं बघायला गेलं तर आपण पाहिलं ना की या सगळ्यामध्ये आता प्रतिमा आत्याला ब्लड मिळत नव्हतं आणि त्यासाठी आपण इकडे ब्लड कॅम्पचं आयोजन केलंय. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच पूर्णाजी सांगायला लागते अरे वा ही तर युक्ती खूपच भारी आहे. मला काय वाटतं माहितीये का, हे सगळं सायलीचं नियोजन असणार आहे ना. यावरती अर्जुन म्हणतो हो हो आणि बाहेर कॅम्प पण लागलेला आहे. त्यावरती अश्विन आता सांगायला लागतो काही काळजी करू नका, आत्ताच्या आत्ता सगळा आता कॅम्पचं नियोजन झालेलं आहे आणि सगळ्यात पहिले ब्लड देईल तन्वी. कारण तन्वीला कालपासून गिल्ट वाटत होती की आपल्या आईसाठी तिने काही केलेलं नाहीये या गोष्टीचं आणि म्हणूनच आता मी तन्वीला पहिल्यांदा इनॉग्रेशन करण्याचा मान देतोय. ती पहिल्यांदा ब्लड ब्लड डोनेट करणार. आता प्रिया गडबडले आणि अश्विन अरे मी हे तू असं म्हणायला लागल्यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते प्रियाला तो की नाही नाही काही झालं ना तरी सुद्धा तूच पहिल्यांदा ब्लड डोनेट करायचं. चल वेळ नाही घालवायचा, चल लवकर बाहेर. असं म्हणत तिला हाताला धरतोय आणि आता तो बाहेर घेऊन चाललाय. बाहेर ब्लड कॅम्पचं सगळं नियोजन झालेलं आहे आणि तो तिला घेऊन चाललाय डॉक्टरांना सांगतो डॉक्टर सगळ्यात पहिलं इनॉग्रेशन हिच्या हातून होणार आहे. आणि तो म्हणतो तन्वी मला किती आनंद वाटत आहे, तुला काय सांगू मी. म्हणजे आता तू पहिल्यांदा इनॉग्रेशन करणार या गोष्टीचं तुझ्यापेक्षा जास्त आता आनंद मला वाटत आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच इकडे आता प्रिया सांगायला लागते अश्विन अरे ऐक ना, अरे मी कशाला, हे बघ आपण दुसरं कोणाला तरी मान देऊया. आपण आता इथे आहोत की नाही आयोजक, तर दुसरं कोणाला ते सांगूया. अश्विन म्हणतो नाही हा असं अजिबात चालणार नाहीये, पहिला मान हा तुलाच मिळाला पाहिजे. माझी इच्छा आहे की तूच हे इनॉग्रेशन करावं. असं म्हटल्यावरती आता प्रियाचा नाईलाज झालाय.
प्रियाला या सगळ्यामध्ये आता इनॉग्रेशन करण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय राहिलेला नाहीये आणि त्याचमुळे आता इकडे तिला अश्विन बसवतो. सायली सांगायला लागते, चला चला आपल्या इथलं घरातलं कुणीतरी मेंबर जर का म्हणजे ब्लड डोनेशन करत आहे तर आपण ताबडतोब तिला सपोर्ट करायला जायला पाहिजे. चला चला आपण सगळ्यांनी तिला तर सपोर्ट करूया असं म्हणत सायलीने मुद्दामच सगळ्यांना घेऊन तिकडे आले, जेणेकरून तिला आता प्रियाचे नाटकं जी काही चाललेत ती बघता येतील आणि मुळात तिला ब्लड सुद्धा कलेक्ट करता येईल. त्यासाठी ती सगळ्यांना घेऊन आले आणि अश्विन सांगतोय, हे बघ तन्वी, बिलकुल चिंता करू नकोस. हे बघ मी आहे की नाही, इकडे दीर्घ श्वास घे आणि आता तुला काही होणार नाही याची जबाबदारी माझी. यावरती प्रिया आता चांगलीच गडबडले आणि मला इंजेक्शनची किती भीती वाटते तुला माहिती आहे ना, असं आता अश्विनला बोलायला लागले. त्यावरती अश्विन आता तिला सांगतोय, अगं काही नाहीये, दीर्घ श्वास घे असं म्हणत अश्विन तिला समजवतोय. तिची मात्र आता चांगलीच धांदल उडालेली आहे. त्यानंतर मग ती बाई सांगायला लागते, तुम्ही चिंता करू नका. हे बघा, खरं सांगायचं तर आता तुम्हाला या गोष्टीची चिंता करण्याची काहीच गरज नाहीये. आम्ही तुम्हाला असं सुई टोचू देणारच नाही. म्हणजे आता तुम्हाला कळणार पण नाही की सुई टोचले किंवा नाही टोचले. काही झालं तरी सुद्धा तुम्हाला या सगळ्यामध्ये आता बिलकुल चिंता करायची गरज नाहीये. यावरती अश्विन म्हणतो, हे बघ तन्वी, यांचा हात खूप हलका आहे आणि याच तुझं आता इकडे ब्लड घेणार आहेत असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे प्रियाला घेऊन ती निघालेली आहे. बाई आता ब्लड घेण्यासाठी, म्हणजे डॉक्टर ब्लड घेण्यासाठी निघाले. लगेचच सायली आणि अर्जुन तिकडे पाहत आहेत आणि पाहून आता एकमेकाला इशारा करतायत. लगेचच त्या डॉक्टरने तिचा आता ब्लड घेण्याच्या आधी एक टेस्ट ट्यूब मध्ये ब्लड काढले आणि ते अर्जुन आणि सायली यांना आता दाखवलंय. ज्या वेळेला अर्जुन आणि सायली यांना ते ब्लड दाखवण्यात आले आणि त्यांना ते लगेचच टेस्टसाठी देण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रिया विचार करते, अरे देवा, अचानकपणे हा सगळा प्रकार घडलाय. मला काय ह्यांनी आता ट्रॅप करण्याचं ठरवलंय की काय विचार केला. आणि त्यानंतर मग आता ते लगेचच सॅम्पल चेकिंगला गेलेत आणि प्रियाचं ब्लड सुद्धा आता डोनेशनसाठी चालू आहे. बरं, हे सगळं चालू असताना दुसऱ्या दिवशी धुलीवंदनचा दिवस आलाय. छानपैकी सगळेजण धुलवड खेळतायत. पण त्याच वेळेला आता इकडे कल्पनाला प्रताप म्हणतोय, काय ग कल्पना, प्रतिमा कुठे? यावरती कल्पना म्हणते, अहो पूर्णाईंनी तिला आता आत बसायला सांगितलंय आणि तिला सांगितलंय की बाहेर यायचं नाहीये. आत्ताच नुकतीच ती या सगळ्या त्रासातनं बाहेर आले ना, आणि म्हणून मग तिच्यासोबत रविराज भाऊजी आणि सुमन सुद्धा आत थांबलेत. आणि अस्मिताचं म्हणाल तर तिचा नवरा बाहेर येत नाहीये म्हणून ती पण येत नाहीये, जाऊ दे. यावरती पूर्णाजी म्हणायला लागते, मग काहीही झालं तरी सुद्धा आपल्यालाच काळजी घ्यायला पाहिजे ना. म्हणजे आता या सगळ्यामध्ये आपली प्रतिमा आपल्यासाठी किती महत्वाची आहे. जर का तिच्या आता जीवावरती काही बेतलं तर आपल्यालाच पाहायला पाहिजे ना, असं ती म्हणायला लागते. हे सगळं चालू असताना मग आता अर्जुन आणि सायली छानपैकी धमाल मस्ती करतायत, डान्स करतायत आणि सुंदर सगळं चालू आहे सेलिब्रेशन. तेव्हाच प्रिया बाहेर आले. प्रिया विचार करते, काय अर्जुन सायलीने प्लॅनिंग केलं असेल. माझं आता ब्लड घेतलंय आणि काहीतरी माझ्यावरती डाव यांचा असणार आहे हे 100%. पण काय असणार आहे, काय करू. आता मी एक काम करते, मी त्या ब्लड डोनेशनच्या इथे जाते आणि तिथे आता मी या सगळ्यामध्ये पाहते की नक्की काय घडतंय ते. म्हणजे तिकडे जाऊन आता खरं सांगायचं तर मला म्हणजे खूप मोठी गोष्ट समजेल की माझं ब्लड ग्रुप मला चेंज करता येईल. तोपर्यंत अर्जुन हे सगळं पाहतोय आणि अर्जुन ताबडतोब या सगळ्यामध्ये आता इकडे सांगत आहे चैतन्यला आपली युक्ती. चैतन्यला त्याने सगळा प्रकार समजावून सांगितलाय आणि ज्या वेळेला चैतन्यला समजलंय, चैतन्य लगेच अश्विनकडे गेलेला आहे. ज्या वेळेला चैतन्य अश्विनकडे गेलाय आणि त्याच वेळेला लगेचच आता मात्र चैतन्यने सांगितलेलं आहे, अश्विन काय चाललंय, अरे तुझी बायकोसोबत हे खेळ की होळी, किती अनरोमॅन्टिक आहेस तू, जा ती बघ तिकडे आहे. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे होळी खेळण्यासाठी ज्या वेळेला आता अश्विनला तिकडे पाठवलंय आणि त्याच वेळेला अश्विन जेव्हा होळी खेळण्यासाठी तिकडे गेलाय आणि ती प्रियाला पाहतोय. प्रिया पेपर चेंज करतेय. अश्विन म्हणतो, काय ग तन्वी, काय करतेस? ती सांगते, काही नाही, तुला शोधतीये मी, असं म्हणत अश्विनला ती बाजूला घेऊन जाते. अश्विन आता तिकडे आलाय. लगेचच सायली अर्जुन पाहत आहेत हिचा डाव आपण कसा उधळून लावलाय म्हणून एकमेकांकडे पाहून खुश. आणि त्यानंतर या दोघांचा डाव यशस्वी झालाय. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आल्यावरती प्रियाचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे. प्रिया खरी तन्वी नाहीये हे मात्र आता इकडे समजलेलं आहे आणि त्याचमुळे सायली सांगते, म्हणजे आता प्रतिमा आत्यांची आणि रविराज काकांची हरवलेली मुलगी ही तन्वी नाहीये,
म्हणजे ही प्रिया तन्वी नाहीये हे सिद्ध झालेलं आहे. आता हे सिद्ध झालंय, पण हे सगळ्यांच्या समोर कसं येणार? येणाऱ्या भागामध्ये सगळं समजणार.